यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज 5वा दिवस होता आहे। 19 नोव्हेंबर 2025 ला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर आज एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं, एक्सिलेंटचे किती होते, सेकंड ग्रुपचे किती होते, तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप आणि 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम होता, एक्सिलेंटसाठी काय टाइम दिला, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम दिला, तिसरा ग्रुपसाठी काय टाइम दिला, चौथा ग्रुपसाठी काय टाइम दिला, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, उंची वगैरे त्या ठिकाणी किती घेतलं जात आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचा, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची A to Z प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीची। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा जो ट्रॅक आहे तर हा 400 मीटरचा आहे आणि त्याचबरोबर मातीचा ट्रॅक आहे, चांगला ट्रॅक या ठिकाणी आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा, ठीक आहे। आणि आता आज भरती कशा प्रकारे झाली 19 नोव्हेंबरला आणि मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर आज काही विद्यार्थी सकाळी 19 नोव्हेंबरला आले होते सेंटरवर, तर त्यांना डायरेक्ट आर्मीवाल्यांनी घरी पाठवून दिलं, कारण की ग्राउंड झालं होतं। म्हणजे सांगायचं एवढंच की यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होते। तर आपल्या जे पण हॉल तिकीटवर जे तारीख आहे तर ते 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी जायचं आहे, कारण की भरपूर विद्यार्थी नवीन राहते, जवळपास 40 ते 50% विद्यार्थी नवीन असते। त्यांना असं वाटतं की आपल्या हॉल तिकीटवर 19 तारीख आहे तर ते विद्यार्थी 19 तारखेला जाते त्या ठिकाणी, तर त्यावेळेस ग्राउंड झालेलं राहते, तर त्यामुळे मुलांना त्या ठिकाणी घरी पाठवलं। तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला 1 दिवस अगोदर जायचं, कारण की 19 नोव्हेंबरला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर ते विद्यार्थी 18 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर सेंटरवर हजर होते रातचे 10 ते 11 वाजता, ठीक आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री 11 वाजता एंट्री दिली विद्यार्थ्यांना आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जातात, आधार कार्ड झालं आणि त्याचबरोबर हॉल तिकीट। तर ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातात आणि हे जर 2 डॉक्युमेंट नसेल, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, तर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्यानंतर मुलांची त्या ठिकाणी काय होतं, उंची त्या ठिकाणी स्टार्टिंगला घेत आहे, ज्यांची उंची बसली नाही तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चान्स भेटत आहे ग्राउंडसाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर उंची वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना अंदर नेलं जातं आणि त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि आर्मीवाले त्या ठिकाणी सूचना वगैरे देत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर जसे 12 वाजले तसे त्या ठिकाणी मुलांची हॉल तिकीट स्कॅन केल्या जात आहे। तर हॉल तिकीट जसे स्कॅन केल्या तसे जे विद्यार्थी मित्रांनो 100-100ची बॅच त्या ठिकाणी तयार होत आहे। तर 100-100ची बॅच त्या ठिकाणी आर्मीवाले तयार करत आहे आणि त्यानंतर ते 100-100चे जे बॅच आहे, जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तर ते 400 मीटरच्या ट्रॅकमध्ये 100-100च्या बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे आणि हे झाल्यानंतर 400 मीटरच्या ट्रॅकपाशी ते 100-100ची बॅच नेल्या जात आहे आणि त्यानंतर आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे आणि सूचना त्या ठिकाणी देत आहे की कसं वगैरे आपल्याला पळायचं आहे, सर्व काही त्या ठिकाणी माहिती सांगत आहे, अराउंड अपनी को दौड़ने का आहे। तर हे काही त्या ठिकाणी सूचना वगैरे आर्मीवाले त्या ठिकाणी देत आहे, मोटिवेट सुद्धा करत आहे। तर हे झाल्यानंतर जे आर्मीवाले त्या ठिकाणी 100-100चे जे बॅच आहे त्या ठिकाणी ट्रॅकवर धावण्यासाठी सोडत आहे आणि जसं गो म्हटलं तसे त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी धावत आहे। तर 4 राऊंड आपल्याला मारायचे आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये जे पोरं पास केले तर जवळपास 76+ विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे जे पोरं होते जवळपास 26 ते 27 विद्यार्थी एक्सिलेंटमध्ये घेतले आणि त्याचबरोबर दुसऱ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 30 ते 32 विद्यार्थी घेतले आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 12 विद्यार्थी घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये जवळपास 7 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर एक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 20 सेकंड किंवा 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टाइम दिला जात आहे आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे तर तो दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो रनिंगसाठी टाइम दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत चौथ्या ग्रुपसाठी टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना तिथून बॅगा घेऊन पाठवतात सेंटरच्या बाहेर, ठीक आहे। तर रनिंग
रनिंग काढल्यानंतर त्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर शिक्के दिले जात आहे. ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढले ॲक्सिलेंटचा शिक्का, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढले सेकंड ग्रुपचा शिक्का. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मुलांना काय होत आहे की लॉंग जम्पसाठी त्या ठिकाणी नेलं जात आहे. लॉंग जम्प घेत आहे मुलांचे आणि त्याचबरोबर झिगझॅग घेतला जात आहे. ठीक आहे, लॉंग जम्प आपली जर पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स भेटते. झिगझॅग जर आपली पडली नाही त्याच्यासाठी दुसरा चान्स भेटते. ठीक आहे, तर याच्यासाठी मार्क नाही. जे लॉंग जम्प आहे त्याचबरोबर झिगझॅग आहे याच्यासाठी मार्क नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर जे आपले पुलअप्स त्या ठिकाणी घेतले जातात 10 पुलअप्स आपल्याला काढायचे. 10 पुलअप्स जर आपण काढले तर 40 मार्क आपल्याला भेटणार आहे. ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली 60 मार्क. अशा प्रकारे 100 मार्काचं फिजिकल त्या ठिकाणी होत आहे. आणि पुलअप्स त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं. त्यांची उंची वगैरे घेतल्या जात आहे. तर उंची त्या ठिकाणी जे 168 सेंटीमीटर उंची लागत आहे जीडीला. त्याचबरोबर छाती 77 ते 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि वजन आपलं 50 किलोच्या वरता असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. ह्या गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपलं जर वजन 1 किलो जरी कमी असेल तर वजन तुम्ही वाढून घ्या. ठीक आहे, किंवा तुमचं 1 किलो वजन कमी असेल तर सोबत केळे वगैरे घेऊन जा. एखादा डझन ग्राउंड काढल्यानंतर ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यानंतर एखादा किलो डझन एखादा किलो केळे, 1 डझन केळं तुम्ही त्या ठिकाणी खाऊन घ्या. तेवढंच आपलं एखादा किलो त्या ठिकाणी वजन वाढणार आहे आणि पण क्वालिफाय त्या ठिकाणी होणार आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं रातभर. आणि त्यानंतर मुलांची त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर डॉक्युमेंट आणि जास्त विद्यार्थी या ठिकाणी उंचीमध्ये सुद्धा काढत आहे, हाईटमध्ये सुद्धा काढत आहे, एक लक्षात ठेवा. आणि वजनामध्ये सुद्धा काही विद्यार्थी काढत आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं काय होत आहे तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. सर्वात अगोदर मुलांचे थंब वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. थंब वगैरे घेतल्यानंतर जे डॉक्युमेंट लागत आहे, आधार कार्ड तर लागतच आहे, हॉल तिकीट सुद्धा आपल्याला लागत आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमेशियल झालं. त्याचबरोबर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्याला पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा म्हटलं जाते. पोलीस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी कंपल्सरीच आहे. अनमॅरिड सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फोटो न्यायचे 30+ फोटो सोबत न्या, कारण की ज्यावेळेस ग्राउंड काढलं त्यावेळेस जास्त फोटो त्या ठिकाणी लागत आहे. प्रत्येक फॉर्मला त्या ठिकाणी फोटो चिपकावा लागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा न्यायचा आहे. नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे. नोटरी आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी आहे. नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी या ठिकाणी करायची आहे. वकिलाजवळून नोटरी करायची आहे. तुम्ही जर म्हणसाल की आम्ही तहसीलमधून नोटरी करतो ते चालणार नाही, एक लक्षात ठेवा. ज्यांनी सुद्धा वकिलाच्या घरी जाऊन केली असेल तर ते नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. तर नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन करायची आहे. ज्यांनी सुद्धा केली नसेल तर ठीक आहे, तर आताच करून घ्या. ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल, येणाऱ्या दिवसामध्ये जर तुमचं ग्राउंड असेल आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा. आपल्या जिल्ह्यामध्ये बेस्ट आहे. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये जर करसाल तरी सुद्धा चांगला, पण आपल्या जिल्ह्यामध्ये केलं ते सुद्धा चांगला तरी चालते. ठीक आहे, कोल्हापूरमधली चालते, आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी केली ते सुद्धा चालते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर वकिलाच्या घरी जायचं, कारण प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये शहरामध्ये वकिलाचे घर राहते. त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटील लागले राहते की येथे नोटरी करून भेटणार आहे. तर डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणा तुम्हाला नोटरी करून देते, तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी नोटरी करून देते. ठीक आहे, तर अशा प्रकारे एवढे काही डॉक्युमेंट लागत आहे. हे जे मी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सांगितले एवढेच त्या ठिकाणी लागत आहे. पण प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आहे. आर्मीला 1-1 झेरॉक्स त्या ठिकाणी मागते आपल्याला, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ पडल्या राहू दे, जेणेकरून काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आहे. आर्मीला ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त आपलं नाव वगैरे पाहतं, ओरिजिनल डॉक्युमेंट घेत नाही, फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट ते पाहते. याच्याजवळ आहे काय, काही नाव वगैरे चुकलं आहे काय हे फक्त ते पाहते, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी तर थांबता, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.